भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कोल्हापूरच्या वीर जवानांना आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडीतर्फे भावपूर्ण आदरांजली। काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील हुतात्मा झाले। आज सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आज सकाळी 7:30च्या सुमारास निगवे खालसा येथे संग्राम पाटील यांचं पार्थिव दाखल झालं। सजलेल्या ट्रॉलीमधून घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली। संग्राम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागरानं अमर रहे शहीद संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देताना पाकिस्तानचा निषेधही केला। सकाळी 9च्या सुमारास चनी शेट्टी विद्यालयाच्या पटांगणात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। या ठिकाणी त्यांचं दर्शन घेताना वडील शिवाजी पाटील, आई साताबाई, वीरपत्नी हेमलता, भाऊ संदीप, मुलगा शौर्य आणि मुलगी शिवश्री यांना अश्रू अनावर झाले। संग्राम यांचे मित्र, नातेवाईक एवढंच नव्हे तर या वीर जवानाला आदरांजली वाहण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्यांच्या शौर्याविषयी अभिमान होता, तर उरात हुंदका दाटला होता। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हेमलता यांच्याकडे तिरंगा आणि आई साताबाई यांच्याकडे संग्राम यांचा युनिफॉर्म सुपूर्द केला। अंत्यविधीपूर्वी कर्नल प्रदीप ढोणे आणि 16 मराठा बटालियनचे काही अधिकारी जवानांसह भागातील आजी-माजी सैनिकांनी संग्राम यांना मानवंदना दिली। सकाळी 10च्या सुमारास संग्राम यांचे भाऊ संदीप आणि मुलगा शौर्य यांनी मुखाग्नी दिला। देशासाठी प्राणाची कुर्बानी केलेल्या संग्राम पाटील यांना लाईव्ह मराठी परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली। लाईव्ह मराठीसाठी कुमार मेटी, दिंडनेरली। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।